हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. दुपारची वेळ झाली, तर पाऊससुद्धा आता पडून गेला आहे आणि राजनंदिनीला आज मी दिवसभर झोपवायचंच नाही असं ठरवलेलं, कारण रात्री ती उशिरा झोपते आहे. पण असं होऊच शकत नाही ना, म्हणजे आपण मुलांना जर झोप आली तर थांबवणार कसं? तर तिला मी कात्रीने कट करायला शिकवत होते, तर थोडी तिची चिडचिड चालू झाली. मग तेव्हा समजायचं की हिला झोप आली आहे. पण तरी मला वाटलं की आहे काहीतरी हिला म्हणजे स्वतःच्या हाताने करायचं असेल म्हणून थोडं चिडचिड करते आहे. पण ती अशी खाली पडली आणि 1 सेकंडमध्ये झोपली. मला इतकं भारी वाटलं, म्हणजे ती एक तर दुपारी मला झोपवायचं नव्हतं तरीसुद्धा मला भारी का वाटलं की मला हिला झोपवायला जास्त कष्ट नाही घ्यावे लागले. असं जर रात्रीचं ती छान झोपली तर किती बरं होईल. मला एका ताईने सजेस्ट केलं की रात्री लवकर लाईट्स वगैरे ऑफ कर आणि तिच्या पायाला असं तेलाने चोळ वगैरे. सो मी आता ते ट्राय करणार आहे आजपासून. तर लवकर झोपली तर ती बरं होईल, जेणेकरून मला माझं रुटीन फॉलो करता येईल. मी कित्येक दिवस असं हार्डली ट्राय करते आहे की मला माझं ते रुटीन फॉलो करायचं आहे, लवकर उठून वगैरे. मग आत्ता सध्या मी माझं जे वेट लॉसचं चालू आहे ते मला जसं जमेल तसं करते आहे. पण येस, त्याचा रिझल्ट पण दिसतो आहे, कारण मी खरंच खूप मनापासून ट्राय करते यावेळेस आणि त्याचा रिझल्ट दिसतो आहे. त्यामुळे पण असं असतं ना की एक रुटीन फिक्स असलं पाहिजेत, तर मला तेच हवं आहे. आणि बघू आता राजनंदिनीमध्ये या गोष्टींचा किती फरक पडतो आहे. तिचं स्कूल पण आता सुरू होतं आहे, त्यामुळे नो टेन्शन. मी मी असं विचार करते की मे बी जर तिचं स्कूल जेव्हा सुरू होईल ना, तेव्हा जिम जॉईन करायचा विचार करते, तिथे जवळपास कुठेतरी. माझ्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत काही, बट तरीसुद्धा मला असं वाटतं की एखादा ट्रेनर किंवा ज्याला जास्त काही समजतं त्यातल्या गोष्टींमधलं, त्याकडून शिकावं थोडंसं. कारण यावेळेस मला फक्तच वजन नाही कमी करायचं, तर एक फिट बॉडी बनवायची आहे, असं माझं प्लॅन आहे. तर येस, आता खायला काहीतरी बनवून ठेवणार आहे राजनंदिनीसाठी, कारण उठल्यावर तिला भूक लागणार. प्लस आज मला झाडं पण लावायची आहेत, बाहेरचे आणून ठेवले 2 दिवस झाले आता मी पुन्हा 2-3 झाडं. बट ते मातीची कुंड्यांमधली आहे ना, ती अगदी घट्ट झाली आहे. मग ती काढायला काहीतरी हवं आहे आणि माझ्याकडे दुसरं कुठलंही खुरपं किंवा असं काही साधन नाही आहे ज्यांना मी ते हे करेन. सो आता बघू, नरेंद्र आल्यावरती येताना त्यांना एकतर घेऊन यायला लावेन मी आता. आणि अजून काय बाकी चाललेलं आहे सगळं छान मस्त. आय होप तुमच्याही आयुष्यात सगळ्या छान गोष्टी चालू असतील. डाएट प्लॅन कुठून घेतला हे विचारणारे जे आहेत ना, तर त्यांच्यासाठी की मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये पण, आता इथे पण देते, स्क्रीनवरती पण त्यांची ID मेन्शन करते मी. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. खूप कमी फीज आहे आणि म्हणजे असं की मी प्रमोशन नाही करते आता त्यांचं, बट जेन्युइनली सांगते. पोटभर खाऊन छान निवांत. आता तुम्ही बघतायच मी काय काय खाते आहे आणि तुम्ही विचारताय परत मला की हे कुठून घेते डाएट प्लॅन वगैरे, म्हणून सांगते मी तुम्हाला. तर चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, तरच तुम्हाला डिटेल माहिती सांगतील त्या सगळं. तर येस, आता काहीतरी खायला बनवते राजनंदिनीसाठी पॅनकेक्स बनवले आणि मग माझ्यासाठी संध्याकाळी मी सूर्यफुलाच्या बिया इथे खात होते आणि त्यानंतर ग्रीन टी बनवायचं होतं माझ्यासाठी. तर कोणतरी मला विचारलं होतं की ग्रीन टी कोणती घेतेस, तर सध्या ही वापरते मी. आणि याच्या आधी मी अजून एक आहे ना ब्रँड, कोणता, लिप्टन, तो वापरायचे आणि आता यावेळेस मी हा वापरते. हा पण मला आवडला आहे. खरं तर ग्रीन टीची टेस्ट मला आधी आवडायची नाही, पण आता सवय झाली आहे. माझ्या बाबतीत असं कसं होतं काय माहिती, मी अंदाजे पातेल्यात पाणी घेते आणि कुठलाही कप असू देत, पाणी बरोबर एक्झॅक्टली सेमच, म्हणजे त्या कपात बरोबर फील होईल एवढं पाणी येतं. अंदाजे मी डायरेक्टली अशी प्युरिफायरला लावते नेहमी. ग्रीन टीचे बरेचसे फायदे आहेत आणि तुम्हाला कदाचित माहिती असतील. मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त अशी आहे आणि त्यासाठीच मी घेते आहे. आणि याचे ना असे छोटे छोटे पाउचेस असतात, फक्त पाण्यामध्ये घालून ठेवायचं आणि एक 2-3 मिनटं ठेवून मग पुन्हा मग थोडा डीप करायचं आणि काढून टाकायचं. आधी ना मला मळमळायचं ग्रीन टी पिताना, आता मला सवय झाली आहे. आधी एक घोट जरी घेतला तरी कसं तरी व्हायचं. सॉरी, मी खूप कमी आवाजात बोलते, कारण राजनंदिनी उठली तर पूर्ण प्लॅन फेल होतो माझा पुढचा. तर आता रात्री डिनरला मला मोड आलेले जे मूग असतात तर त्याची भेळ आणि पनीर खायचं आहे. पण प्रॉब्लेम असं झालं आहे की रात्री मी भिजतच घातले नाहीत मूग. ॲक्च्युली घालायचं लक्षात होतं, मी अलार्मसुद्धा म्हणजे रिमाइंडर लावून ठेवते. बट प्रॉब्लेम असं झाला की मला एकतर माझं जेवण प्लस ह्या लोकांचं जेवण असं सगळं बनवायचं होतं.
त्यामुळे म्हणजे नरेंद्रची मित्र आलेली ना काल, सो त्यांचं पण जेवण होतं, असं सगळं होतं. त्याच्यामुळे खूपच ते जरा हेवी झालं, लोड झालं मला काम. आणि त्यानंतर मग ते पसारा पडला होता सगळा, किचन कट्टा हे सगळं आवरलं. राजनंदिनीला झोपायला गेले आणि नंतर मी पण तिथे झोपून गेले आणि ती खूप उशिराने झोपली. सो मला पण थोडी चिडचिड झाली आणि मग मी झोपले तशीच. म्हटलं बघू उद्याचं उद्या. मग आता मी ब्लिंकिटवरून ऑर्डर करणार आहे. पनीर पण नाही आहे आणि हे पण नाही आहे. सो जे काय ते लागणार आहे आजचं उद्याचं खाण्यापिण्याचं सामान ते आता ऑर्डर करणार आहे ब्लिंकिटवरून मी. चला मस्त ग्रीन टी एन्जॉय करते माझी. निवांत ग्रीन टी पीत बसले होते आणि इतक्यात आली सिलेंडरची गाडी आणि त्याच्या आवाजाने राजनंदिनी उठली. तिला घेऊन मी खाली आले आणि पुन्हा मग ते सिलेंडर इथेच ठेवलं, कारण त्याच्या आवाजाने ती पुन्हा उठेल, कारण आल्यावरती खाली परत ती झोपली होती. थोड्या वेळाने मग उठली आणि मग ते मी उचलून आत नेऊन ठेवलं, कारण पुन्हा ती त्याच्याशी खेळत बसणार. त्यापेक्षा म्हणलं त्याची जी जागा आहे तिथेच नेऊन त्याला ठेवावं. आता नशीब सिलेंडर्स लवकर मिळत आहेत म्हणून. बाहेर काय परिस्थिती आहे खरंच मला माहीत नाही. राजनंदिनी उठली होती आणि इतक्यात मग म्हणलं चला संध्याकाळच्या जेवणाची म्हणजे स्वयंपाकाची तयारी करावी. ती इथे केली आणि राजनंदिनीला खेळायला बाहेर घेऊन गेलो. मोड आलेल्या मुगाच्या भेळीसोबत आज पनीरसुद्धा खायचं होतं, म्हणून ते इथे मी फ्राय करण्यासाठी ठेवलं होतं आणि बाकीचं शिल्लक पनीर पाण्यामध्ये घालून एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिलं. घरी कधी पनीर बनवलेलं नाही आहे, पण मला आता ट्राय करायची खूप इच्छा झाली आहे. तर आज माझ्यासाठी मुगाची भेळ आता बनवायला घेतली आहे. नरेंद्र आणि राजनंदिनीसाठी वरण भात. नरेंद्र ॲक्च्युली भेळ पण खाणार आहे, थोडंसं वरण भात. राजनंदिनीसाठी वरण भात आहे स्पेशली. नरेंद्र मी खाते तेच खातात. कमी आहे. मग कसं वाटतंय आता 3-4 दिवस ज्याला डाएट फॉलो करायला लागला? खूप छान वाटतं. खूप छान वाटतंय. आणि असं वाटत नाही की डाएट फॉलो करते. आहे ना? नाही जळत नाही, ते मला तसंच हवंय. आता इथे मस्त माझं पनीर क्रिस्पी क्रिस्पी करून घेतलंय थोडंसं. काय करायलाय? तिचं वरण फोडणी घालते, मग तुम्ही जेवा दोघंच ना. एक साईडला माझ्या जेवणाची तयारी झाली आणि दुसऱ्या साईडला राजनंदिनीसाठी वरण बनवत होते. ज्यावेळेस असे पदार्थ असतात जे राजनंदिनीला सुद्धा खाऊ घालू शकते, म्हणजे जे मला सजेस्ट केलेले असतात डिनरसाठी, तर मी ते तिला देते. आणि जर असं आता स्प्राउटेड वगैरे काय असेल त्याची भेळ वगैरे, तर त्यावेळेस तिच्यासाठी मी वेगळं बनवते. आणि सेमसुद्धा नरेंद्रचं असतं. मोस्टली त्यांना मी जे खाते तेच हवं असतं, बट स्टील जर त्यांना कधी वाटलं की ते नको आहे तर त्यांच्यासाठी आणि राजनंदिनीसाठी वेगळं बनवलं जातं. इथे वरण बनवून घेतलं आणि त्यानंतर त्यांच्यासाठी भात वगैरे जो काय तर तो लावायचा तयारी केली. आता बरेचसे लोक ना हे स्प्राउटेड मूग वगैरे जे असतात ना ते कच्चे खातात, पण मला काही नाही जमत, त्यामुळे वाफवून घेते. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, त्यानंतर गाजर किंवा काकडी हे काही घालू शकता. बेसिक मसाले, सॉल्ट वगैरे असं सगळं घालायचं, थोडीशी कोथिंबीर, आणि मग मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं. खायला खूप छान आणि टेस्टी पण लागतं. येस, आणि त्यानंतर पनीर क्यूब्स यावेळेस पहिल्यांदा क्यूब नाही सॉरी त्याच्या चांगल्या स्ट्रिप्स आहेत त्या तर त्यासुद्धा होत्या, त्यामुळे टेस्टी लागत होतं सगळंच. तसं काहीसं डिनर कंप्लीट केलं आणि रात्री मस्त राजनंदिनीसोबत दंगा घालत दिवसाचा शेवट केला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.